जहागीरदारांच्या घरात ऊर्जाने केस जिंकल्यामुळे हर्षवर्धन हा डिप्रेशनमध्ये गेलेला असतो. विजया हर्षवर्धनला म्हणत असते, अहो का असं वागताय तुम्ही? अहो एखादी केस हरलात म्हणून जीवनात अपयश येतं असं नाहीये. नका काळजी करू तुम्ही. तुम्ही मनाने खूप स्ट्रॉंग आहात ना. मग अशी एखादी केस हरल्यामुळे एकदमच खचून जाऊ नका. मी आहे तुमच्या सोबत. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया मी केस हरल्यामुळे डिप्रेशनमध्ये नाही गेलोय. त्यावर विजया म्हणत असते, फक्त एवढंच ना, नका काळजी करू. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं काळजी करू नका, काय काळजी करू नका, तूच विचार कर ना. वर कोर्टात तिने माझी नाचक्की केली. आता उद्या मी चार चौघात कसं काय तोंड दाखवणार? त्यावर विजया म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक आज काय घडलंय ते उद्या आठवत नाहीत. मग तुम्ही कसला विचार करताय? नका टेन्शन घेऊ तुम्ही. आणि विजया हर्षवर्धनला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. हे सगळं नेमकं ऊर्जाने बाहेरून ऐकलेलं असतं, कारण ऊर्जा स्पेशली हर्षवर्धनला त्याच्या बेडरूम जवळ भेटायला आलेली असते. ती हर्षवर्धनची माफी मागणार असते की सर, आज कोर्टात जे काही घडलं त्याबद्दल मी तुमची माफी मागते. पण आतमध्ये चाललेला सीन पाहून ऊर्जाला कळून चुकलेलं असतं की आता या घरात माझं काही खरं नाही. आणि अशातच आता मागून आलेला शौर्य ऊर्जाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि ऊर्जा दचकते. शौर्य म्हणत असतो, काय गे ऊर्जा, अशी दचकलीस का तू? त्यावर ऊर्जा म्हणत असते, काय नाही काय नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, काही कसं नाही, सांग ना, काहीतरी चाललंय तुझ्या मनात आणि तू इथे डॅडींच्या बेडरूम जवळ काय करतेस? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य मला भीती वाटते. यापुढे या घरामध्ये खरंच सगळं काही चांगलं होईल ना? कारण हर्षवर्धन सर माझ्याशी नीट वागणार नाहीत असं वाटतंय मला. त्यावर शौर्य म्हणत असतो, नको काळजी करूस तू. एक केस तू काय जिंकलेस म्हणून ते काय बावरणाऱ्यातले नाहीये. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता ऊर्जा म्हणत असते, आणि अर्पिता? त्यावर शौर्य म्हणत असतो, अर्पिताचं काय आता? त्यावर ऊर्जा म्हणत असते, तुला काय वाटतं शौर्य, ती अर्पिता खरंच शांत बसणार आहे? त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा प्लीज त्या अर्पिताचं नाव काढू नकोस. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य एक गोष्ट लक्षात ठेव, आमदार शिर्केंची मुलगी आहे ती, आणि तिला तुझ्याशीच लग्न करायचं होतं. तसं तुमच्या दोन्ही घराकडून सहमती होती. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो असेल, पण माझ्याकडून नव्हती, त्याचं काय? आणि अशातच आता मागून कुमुदिनी आलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, काय चाललंय तुमच्या दोघांचं? मगातपासून तुम्ही इथेच काय बोलताय? ह्यावर कुमुदिनीला ऊर्जा म्हणत असते, आजी मला खूप भीती वाटते, खरंच इथून पुढे सगळं काही चांगलं होईल ना, नीट होईल ना? त्यावर ऊर्जाला कुमुदिनी म्हणत असते, नको काळजी करूस तू. तू या कुमुदिनी जहागीरदारची नाचसून आहेस. तुला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाहीये. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, पाहिलंस ना, मी तुला म्हटलं होतं ना, तुला काळजी करायची गरज नाहीये. आणि अशातच आता दोघं आपल्या बेडरूम मध्ये निघून जातात. कुमुदिनी मात्र स्वतःशी बोलत असते, मी असं म्हटलंय खरं, पण त्या अर्पिताचं काय करायचं? अर्पिता जर बावरली, उद्या जर या घरात आली, तर तिला आवरणं फार कठीण होणार आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता दुसरा दिवस उजाडलेला असतो. अर्पिता तिच्या घरात तिच्या बापाला म्हणजेच आमदार शिर्केला म्हणत असते, पप्पा पप्पा माझं सगळं काही खरेदी करून झालंय. मी काय म्हणते, तुम्ही येताय का माझ्या बरोबर? त्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, अगं बेटा कुणीकडे जायचंय आपल्याला? त्यावर अर्पिता म्हणत असते, पप्पा अहो असं काय करताय, आपल्याला शौर्याच्या घरी जायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्केला फारच टेन्शन आलेलं असतं. तो स्वतःशी बोलत असतो, कसं कसं समजवू मी या आता माझ्या मुलीला? तिला आता समजवण्याशिवाय माझ्याकडे पर्याय पण नाहीये, पण समजावू तरी कसं? आणि अशातच आता अर्पिता म्हणत असते, पप्पा अहो फक्त ऐकताय काय, चला ना. त्यावर अर्पिताची आई म्हणत असते, अगं काय चाललंय तुझं, अशा पद्धतीने का वागतेस तू? लक्षात ठेव, त्या लोकांनी आपल्याला तिथे बोलावलेलं नाहीये, आणि न बोलावता जाणं म्हणजे आपण आपलीच नाचक्की करतोय असं होत नाही का? त्यावर अर्पिता म्हणत असते, आई अगं तू असं काय बोलतेस, ते माझं होणारं सासर आहे,
तिथे मला कोणाची परमिशन घ्यायची गरज नाहीये. हवं तर तुला आता फोन लावून देते. आणि तेवढ्यात अर्पिताची आई म्हणत असते, नको नको फोन नको लावू. तेवढ्यात अर्पिता म्हणत असते, फोन कसा नको लावू, थांब लावतेच. आणि अर्पिताने थेट आता विजयाला कॉल केलेला असतो आणि विजयाने अर्पिताचा कॉल रिसिव्ह केलेला असतो. अर्पिता लगेचच बोलू लागते, आई आई सांगा ना, ते माझं घर नाहीये का? हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, अगं हो आहे ना. त्यावर अर्पिता म्हणत असते, माझ्या आईला ना असं वाटतंय की मी तिथे जाण्याआधी तुमची परमिशन घेतली पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर आता विजयाला कळून चुकलेलं असतं की अर्पिता या ठिकाणी यायला नाचते, पण ती आलीच पाहिजे. जर ती आली तर या घरामध्ये ऊर्जाचं वजन थोडं कमी होईल, अर्पिता तिला खाऊन टाकेल, असा विचार आता विजयाच्या मनात आलेला असतो. आणि तेवढ्यात अर्पिता बोलू लागते, आई आई विचार कसला करताय, बोला ना, मी तिकडे येऊ शकते ना. त्यावर विजया म्हणत असते, अगं येऊ शकतेस, हे देखील तुझंच घर होणार आहे ना, ये तू ये, काळजी करू नकोस. असं बोलून आता विजयाने अर्पिताला घरात बोलवलेलं असतं, म्हणजे तिने आगीत तेल ओतलेलं असतं. अशातच आपण पाहतोय आता आमदार शिर्केला फारच टेन्शन आलेलं असतं आणि तो शेवटी स्वतःच्या बायकोला म्हणत असतो, जा हिच्या बरोबर जा, हिने काही गोंधळ नाही घातला पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्केची बायको म्हणत असते, ठीक आहे बघते मी. आता त्या दोघी थेट जहागीरदारांच्या घराकडे जायला निघालेल्या असतात. आणि अशातच आपण पाहतोय ऊर्जा आणि शौर्य बेडरूम मध्ये बोलत असतात. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा मी काय म्हणतो, कालच तू केस जिंकली आहेस ना, तर आज आपण कोणतंच काम करायचं नाही, आज आपण देवदर्शनाला जाऊया. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य अगदी माझ्या मनातला बोललास तू. हे वाक्य ऐकल्यावर आता मागून आलेली कुमुदिनी म्हणत असते, एक काम करा, तुम्ही जो प्लॅन केलाय ना तो लवकरात लवकर अंमलात आणा, निघा तुम्ही देवदर्शनाला. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, काय ग आजी, आम्हाला घरातून पाकटवून लावतेस की काय? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, शौर्य सांगते तेवढं करा. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, ठीक आहे आजी. आता शौर्य आणि ऊर्जा लगेचच तयारी करत असतात घरातून बाहेर पडण्यासाठी. तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे अर्पिताची एंट्री झालेली असते आणि अर्पिता लगेचच म्हणत असते, विजया काकू, विजया काकू कुठे आहे शौर्य? हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्याला वरून खाली येताना अर्पिताने पाहिलेलं असतं आणि ती बोलू लागते, ए शौर्य मी आले. त्यावर लगेचच आता शौर्य अर्पिताला पाहतो आणि दचकतो. तो म्हणत असतो, तू तू इथे काय करते? त्यावर अर्पिता म्हणत असते, अरे असं काय करतोयस, मी इथे काय करते असा प्रश्न तू कसं काय विचारू शकतोस मला? मी तर तुझी होणारी बायको आहे, या घराची सून, मग आणखी कुठे असायला हवं मी? हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, काही काय बोलतेस तू? तुला चांगलं माहिती आहे माझं लग्न झालंय, तेही ऊर्जाशी, आणि मी तिचा नवरा आहे, त्यामुळे तू यापुढे अशा प्रकारचं वाक्य बोलू नकोस. त्यावर अर्पिता म्हणत असते, गप्प बस रे शौर्य, तुला सुद्धा माहिती आहे की नाही माहिती नाही मला, पण येत्या 10 दिवसाच्या आत हर्षवर्धन अंकल त्या ऊर्जाला घरातून बाहेर काढणार आहेत आणि मग तुझं आणि माझं धूमधडाक्यात लग्न होणार आहे. त्यामुळे तू प्लीज त्या ऊर्जाचं नाव माझ्यासमोर घेऊ नको हा. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, गप्प बस अर्पिता, कुठे काय बोलायचं कळत नाही तुला, येड लागलाय का तुला? आधीच सांगितलं ना, मी माझ्या ऊर्जाशिवाय इतर कोणाचा विचार करू शकत नाही. आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव, मला तुझं थोबाडही पाहायचं नाहीये. आता हे वाक्य ऐकल्यावर अर्पिता म्हणत असते, म्हणजे म्हणजे तू मला आता किंमत देणार नाहीयेस का? त्यावर अर्पिताला आता थांबवत विजया म्हणत असते, शौर्य शब्द जपून वापर, कुठे काय बोलायचं कळतं की नाही तुला? आता विजयाने डोळे वटारून शौर्यला गप्प राहायला सांगितलेलं असतं. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, मॉम तुला देखील चांगलं माहिती आहे मी माझ्या बायकोवर किती प्रेम करतो, त्यामुळे प्लीज तू अजिबातच या अर्पिताला खतपाणी घालू नको. आणि अशातच आपण पाहतोय अर्पिता म्हणत असते, कोण खतपाणी घालतंय मला? मला कुणीही खतपाणी घालायची गरज नाहीये. मला शौर्य तुझ्याशीच लग्न करायचं आहे आणि मी तुझ्याशी लग्न केल्याशिवाय इतर कोणाशी लग्न करणार नाहीये. त्यामुळे प्लीज शौर्य लवकरात लवकर तूच त्या ऊर्जाला घरातून बाहेर काढ. तेवढ्यात वरून ऊर्जा खाली आलेली असते आणि तिने अर्पिताला पाहिलेलं असतं. ती लगेचच आता शौर्यला म्हणत असते, शौर्य
अर्पिता? त्यावर शौर्य म्हणत असतो हो ना. त्यावर लगेचच आता अर्पिता म्हणत असते, ए ऊर्जा, अजूनही तू इथेच आहेस? काय चाललंय तुझं? आणि काय ग, काल त्या कोर्टामध्ये माझ्या भावाला तुरुंगात पाठवण्यासाठी खोटे नाटे पुरावे सादर केलेस ना? एक गोष्ट लक्षात ठेव, माझा भाव दोषी नाहीये आणि तरीही तू त्याला तुरुंगात टाकलायस. चांगलं होणार नाही तुझं. असं तसं आता अर्पिता या ऊर्जाला बडबडत असते. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे आलेला हर्षवर्धन म्हणत असतो, काय चाललंय हे सगळं? तेवढ्यात अर्पिता धावतच हर्षवर्धनकडे जाते आणि म्हणत असते, हर्षवर्धन अंकल, प्लीज प्लीज तुम्ही या शौर्याच्या बायकोला सॉरी ऊर्जाला घरातून बाहेर काढा, तरच मी या शौर्याची बायको होऊ शकते ना? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं हो, पण जरा शांत हो. आणि तेवढ्यात हर्षवर्धनने स्वतःच्या बायकोला विचारलेलं असतं, विजया, या अर्पिताला इथे कुणी आणलंय? कुणी बोलावलं हिला? त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्पिता म्हणत असते, हर्षवर्धन अंकल, मला विजया काकूनेच या ठिकाणी बोलावलंय. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन खूपच चिडतो आणि तो म्हणत असतो, तुला कळतं का हिला इथे बोलवायची काय गरज होती? त्यावर विजया म्हणत असते, म्हणजे तुमच्या मनात एक आणि तुमच्या ओठांवर एक आहे असं आहे का? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे? त्यावर विजया म्हणत असते, काय म्हणाला होता तुम्ही मला? या ऊर्जाला येत्या 10 दिवसात घरातून बाहेर काढणार आहात तुम्ही आणि या अर्पिताला आपल्या घरातील सून बनवणार आहात ना? मग आता तुम्ही इथे हिला पाहून एवढा तमाशा का करताय? त्यावर मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतो, विजया काय करू मी तुझं? अगं तुझं डोकं ठिकाणावर असतं की नाही? कधीही कशी वागतेस तू? त्यावर मात्र विजया म्हणत असते, गप्प बसा. लक्षात ठेवा, एखाद्या बाहेरच्या मुलीसमोर माझा असा अपमान करू नका. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तुझा अपमान करत नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, डोक्यावर पडल्यासारखं वागतेस तू. तुझं डोकं ठिकाणावरच नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता थेट आता शौर्य बोलू लागतो, डॅड, म्हणजे मला आत्ता कळून चुकलंय की तुम्ही या घरात डबल ढोलकी करताय तर. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, बेटा असं काहीच नाहीये. त्यावर लगेचच आता कुमुदिनी पुढे येते आणि बोलू लागते, अगदी बरोबर ओळखलंस तू शौर्य, तुझा बाप डबल ढोलकीच करतोय. अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब शब्द जपून वापरा. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, का शब्द जपून वापरू मी? तुला वागताना काहीच वाटत नाही आणि तू जेव्हा बोलतोस तेव्हा जरा विचार करून बोल. त्यावर अर्पिता म्हणत असते, गप्पा बसा, काय चाललंय? या घरात मी आले काय आणि तुम्ही महाभारत सुरू करताय? ए शौर्य, इकडे ये. आणि लगेचच आता शौर्याच्या जवळ जात अर्पिताने त्याला मिठीत घेतलेलं असतं आणि ती बोलू लागते, तू फक्त माझा आहेस, माझा, इतर कोणाचाही होऊ शकत नाही. आणि ए ऊर्जा, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या होणाऱ्या नवऱ्यापासून लांब राहायचं. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य अर्पिताला दूर लोटत असतो, पण काही केल्या अर्पिता शौर्याला सोडतच नसते. हे पाहून आता ऊर्जाला चांगलंच वाईट वाटत असतं आणि तिची जळफळाट झालेली असते. अशातच आपण पाहतोय आता शौर्य म्हणत असतो, अर्पिता सोड, नाहीतर देन लपटून तुला. त्यावर ऊर्जाला आता टार्गेट करत अर्पिता म्हणत असते, म्हणजे ती ऊर्जा तुझ्या जवळ आलेली तुला चालते, मी नाही का? मीच तुझी होणारी आधीपासूनची बायको होती ना? मग मला तू दूर लोटणार? लक्षात ठेव शौर्य, जर तू मला दूर लोटलास ना तर मी जीव देई ना. हे वाक्य ऐकल्यावर सगळेच हादरतात, पण कुमुदिनीला चांगलंच माहिती असतं की ही असं काहीच करणार नाही. कुमुदिनी जवळ येते आणि लगेचच अर्पिताचा हात धरते आणि एका झटक्यात तिला ओढते आणि बाजूच्याच बेडवर तिला लकटते. अर्पिता जाऊन पडते. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव अर्पिता, माझ्या नातवाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस. तो आता सिंगल नाहीये, तर त्याने आता लग्न केलंय, तेही ऑफिशियली. त्यामुळे तुझा आणि त्याचा काडीचाही संबंध नाहीये. जर तुला कोणी गाजर दाखवलं असेल की येत्या 10 दिवसामध्ये अर्पिता आणि तुझं लग्न होईल, तर ते शक्य नाहीये आणि ऊर्जाला या घरातून मी बाहेर पडू देणार नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर अर्पिता म्हणत असते, हर्षवर्धन अंकल, म्हणजे या घरात तुम्हाला काडीचीच किंमत नाहीये, हे आता सिद्ध झालं. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब माझं डोकं फिरल असं वागू नका. त्यावर लगेचच आता कुमुदिनी म्हणत असते, काय करणार आहेस तू? हर्षवर्धन, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी उडी कुठपर्यंत आहे ना मला चांगलंच माहिती आहे.
त्यामुळे जास्त वचवच करू नको असं तसं बोलून आता कुमुदिनीने हर्षवर्धनला चांगलाच फाट्यावर मारलेलं असतं आणि हर्षवर्धन चांगलाच हवालदिल झालेला असतो. त्यावर विजया म्हणत असते, काय हो आता काय तो निर्णय घ्या, या आईसाहेबांना एकतर घरात ठेवा किंवा आपण या घरातून बाहेर पडूया. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तोंड गप्प बस, काय बोलतेस, तुला तरी कळतंय का, या घरातून आपण बाहेर का पडायचं, मी माझ्या मेहनतीने बांधलेलं घर आहे. त्यावर लगेचच आता विजया म्हणत असते, हो ना, मग आईसाहेबांना घरातून बाहेर काढा. त्यावर कुमुदिनी आता विजया जवळ येते आणि म्हणत असते, तू तू मला या घरातून बाहेर काढणार, तुझी लायकी तरी आहे का. लक्षात ठेव, हर्षवर्धन 2 वर्षाचा असल्यापासून त्याला लहानाचं मोठं केलंय मी आणि तो मला घरातून बाहेर काढणार. असं तसं बोलून आता कुमुदिनीने हर्षवर्धन आणि विजयाला इमोशनली ब्लॅकमेल केलेलं असतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच येत्या काळामध्ये असं काही पाहायला मिळू शकतं का, जिथे हर्षवर्धन हा कुमुदिनीच्या जास्तच विरोधात जाईल पण शौर्य कुमुदिनीची साथ देईल आणि ऊर्जा ही कुमुदिनीची साथ देईल. बाकी तुम्हाला हा आजचा भाग नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.